नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? छान मजेत, मी पण मजेत आणि स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं। तर बघा, आज आहे आपल्याकडे इडली सांबर चटणीचा बेत। तर इकडे घेतले खोबरं आणि थोड्याशा डाळ्या, जिरं, मोहरी, लसूण, मीठ, जे आपल्याला साहित्य लागतं ते, आणि वाटून घेतली। आता इकडे टाकली आहे फोडणीसाठी तेल टाकलं पातेल्यामध्ये, जिरं, मोहरी, हिंग टाकलं आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा। नंतर द्यायची चटणीला फोडणी। तर इतकी छान सुरेख अशी फोडणी दिल्यानंतर बघा किती छान झाली आहे। आता याला ठेवू साईडला। झालंय तयार, एकच नंबर चटणी झाली, चवीला खूप टेस्टी आहे। चला आता आपण बोलूया सांबर। डाळ तांदूळ रात्रीच वाटून घेतलेले आहे। इकडे टाकले तेल, कढीपत्ता, लाल तिखट, हिंग, मोहरी आणि जे आपण शिजवून घेतलेले वरणामध्ये भाज्या आणि ते त्याच्यात वरण याच्यामध्ये टाकून घेतलं फोडणीमध्ये। झाले तयार सांबर। खूप छान असं सांबर तयार झालेलं आहे। आपल्याला आवडीनुसार ज्या भाज्या अवेलेबल असतात त्या टाकायच्या। फ्लावर, बटाटा, टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा, भोपळा, जोही असेल तो। तर झालंय सांबर। आणि बघा इकडे बॅटर छान फुललेलं आहे इडलीसाठी, कमीही नाही जास्तही नाही, मस्त झालेलं आहे। खूप छान असं फर्मेंट झालं। आणि इडली पात्राला आता तेल लावून घेऊया आणि छान त्यामध्ये इडल्यासाठी बॅटर टाकूया। शनिवार रविवार आला की इडली खायचा मोह होतोच होतो, काहीतरी असं वेगळं खायला आवडतं। तर तुमच्या इकडे पण इडली नेहमी खातात का? आणि कोणत्या भागातून बघताय ते नक्की सांगा। आता इडली पात्रामध्ये खाली पाणी टाकलं, अर्ध लिंबू कापून टाकलं त्यामध्ये, कारण काळं पडत नाही। आणि बॅटर टाकून घ्यायचं साच्यामध्ये आणि इडल्या बनवायला ठेवून द्यायचं। एका वेळेला 20 इडल्या होतात। 5 भांड्याचं आहे। इडलीचं थोडंसं जाडसर ठेवावं लागतं आणि डोश्याला थोडं बारीक करावं लागतं, कारण इडली खूप छान स्पॉन्जी तयार होते। प्रत्येक रविवारी स्पेशल असं काही ना काही लागतं। पराठे, पावभाजी, इडली सांबर, वडा सांबर आणि मिसळ वगैरे काहीही असो, तर रविवार हा स्पेशलच असतो। बघा इकडे ठेवलं झाकण लावून, आणि हे बघा एक 15 ते 20 मिनिटात इडली अशी छान टम्म फुगलेली आहे, झालेली आहे इडली। परत 1-2 मिनिटासाठी झाकण लावून ठेवू आणि मग काढून घेऊ। झालंय आता इडली इकडे तयार। बघा किती छान, इकडे चटणी, इकडे सांबर, इकडे इडली। तर या मग खायला, आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा। धन्यवाद।